राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आजचा चौथा दिवस आहे। डॉक्टरांच्या रजेमुळे रुग्णांचे हाल कायम आहेत, तर वारंवार इशारे देऊन देखील डॉक्टर काही कामावर हजर होत नाहीयेत। अखेर मुंबईतल्या कॉलेज प्रशासन, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि महानगरपालिका हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिलाय। कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवेतून काढून टाकण्यात येईल अशी नोटीस आता डॉक्टरांना बजावण्यात आली आहे। आणि सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना सरकारने निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। रात्री 8 वाजेपर्यंत कामावर परत या, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय। मारणे आमचं म्हणणं मान्य केलेलं नाही, त्यांनी आपला संप मागे घेतलेला नाही। मला वाटतं तशी आणीबाणीची वेळ सगळ्या रुग्णांच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, मेडिकल कॉलेजमध्ये आलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आता शेवटचा उपाय आम्ही सांगितलं, आज निर्णय केलेला आहे आम्ही की या ठिकाणी आपण आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर कामावर आला नाही तर तुमचं 6 महिन्याचं जे वेतन आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार नाही। आम्ही त्यांचं वेतन कपात या ठिकाणी 6 महिन्याचं करणार आहोत। कायद्याने आम्हाला मोठे अधिकार आहेत, आम्हाला 3 वर्षाचं वेतन या ठिकाणी कापता येणार आहे, परंतु सुरुवातीला आम्ही सांगितलं की 6 महिन्याचं वेतन आम्ही या डॉक्टरांना देणार नाही आणि या उपरही जर त्यांनी ऐकलं नाही तर कायद्यामध्ये अजून कठोर कारवाई त्या ठिकाणी आम्हाला करता येतील, परंतु आम्हाला तिथपर्यंत जायचं नाहीये आणि म्हणून माझं आव्हान आहे, सर्व डॉक्टर्सना माझं रेसिडेन्शियल डॉक्टरांना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ कामावर या ठिकाणी हजर राहावं, कारण आम्ही रुग्णांच्या जीवाशी या जास्त वेळ या ठिकाणी खेळू शकत नाही।